जय शिवराय मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी महाडीबीटीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। काही शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनचं अनुदान बाकी आहे, काही शेतकऱ्यांचं तुषार सिंचनचं अनुदान बाकी आहे। काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत, तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या अवजाराचं अनुदान बाकी आहे। या महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कांदा चाळी असतील किंवा इतर फळबाग लागवड योजना असतील, बऱ्याच साऱ्या योजनांची अनुदान ही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नाहीत। गेल्या काही दिवसापासून मंद गतीनं या अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे। यापूर्वी आपण पाहिलं होतं की ठिबक सिंचनसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत 235 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ट्रॅक्टरसाठी कृषी यांत्रिकरण राज्य पुरस्कृत योजनेसाठी 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याचबरोबर केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेच्या अंतर्गत काही 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि आरकेवाय योजनेच्या अंतर्गत वाढीव निधी म्हणून साधारणपणे 37 कोटी रुपयाचं अनुदान हे वितरित करण्यात आले। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी साधारणपणे सर्व प्रवर्गाचा मिळून 38 कोटीच्या आसपासचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। एकंदरीत निधी जे येत आहेत ते पात्र शेतकऱ्यांच्या प्रमाणामध्ये अतिशय तोकडे आहेत। जसे की आपण कृषी यांत्रिकरण योजनेच्या अंतर्गत जर पाहिलं तर सर्व अनुदानं वितरित केल्यानंतर सुद्धा साधारणपणे 900 कोटी रुपयाची अनुदानं ही शेतकऱ्यांची प्रलंबित राहू शकतात। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर 2023 आणि 2024 या वर्षातील जे पात्र लाभार्थी आहेत 2024-25 चे, त्या लाभार्थ्यांचं थकीत अनुदान साधारणपणे 38 कोटीच्या आसपास आहे। आणि त्याच्यामध्ये नवीन 2025-26 चे लाभार्थी, मग अशा प्रकारे प्रत्येक योजनेकरता राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते, परंतु लाभार्थ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मागणी आणि महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे। मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून भर दिला जातोय। यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल आहे, त्याच्यामुळे राज्याच्या माध्यमातून केली जाणारी तरतूद ही कुठेतरी तोकडी ठरते। कृषी समृद्धी योजनेची घोषणा करण्यात आली, 5000 कोटी रुपयाच्या बजेटची घोषणा करण्यात आली, परंतु 2000 कोटी रुपयाची तरतूद केली। मग एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सर्व योजनांसाठी केली जाणारी तरतूद आणि शेतकऱ्यांची मागणी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती राज्याच्या माध्यमातून केंद्राकडे अतिरिक्त निधीची मागणी केलेली आहे। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या PM-RKVY योजनेच्या अंतर्गत वाढीव निधीची वाढीव तरतुदीची मागणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही मागणी करणं अतिशय रास्त आहे, कारण राज्याच्या माध्यमातून केली जाणारी तरतूद ही इतर राज्याच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। कारण हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश ही राज्य जर सोडली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद कुठल्याही राज्याच्या माध्यमातून केली जात नाही। परंतु एकंदरीत इतर राज्याच्या तुलनेमध्ये राज्यातील शेतकरी हे या योजनांचा लाभ घेण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे। कृषी यंत्रीकरणावर तर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा सकारात्मक असा उत्तर दिलेलं आहे। राज्यामध्ये राबवले जाणाऱ्या प्रकल्पाची त्यांच्या माध्यमातून स्तुती करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच 2026-27 आर्थिक वर्षामध्ये RKVY योजना किंवा इतर आर्थिक योजना ज्या कृषी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत याच्यामध्ये घरपोच वाढ करण्याची तरतूद केली जाईल, अशा प्रकारचं आश्वासन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। परंतु मित्रांनो, हे झाले जर आणि तरच्या गोष्टी, कारण 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एप्रिल नंतर प्रशासकीय मान्यता मिळतील, त्याचे निधी येणं वगैरे बाबी या खूप पुढच्या बाबीत। कारण मे-जून 2025 मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी केलेली निधीची मागणी ही आता मार्च 2026 मध्ये मंजूर झालेली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी करण्यात आलेली मागणी ही मार्च 2026 मध्ये मंजूर झालेली आहे। म्हणजे अशा प्रकारे निधी उपलब्ध होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तकलीफ होत आहे। त्याच्यामुळे सध्या जे काही अनुदान आलेले तर हे अनुदानच फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 मार्च पर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वितरित होतील आणि त्याच्यानंतर जे काही शेतकरी उर्वरित राहतील त्या शेतकऱ्यांना मात्र पुढील आर्थिक वर्षातील तरतुदी किंवा केंद्र शासनाकडून वाढीव निधी आल्यानंतर अनुदान वितरित केलं जाईल। तोपर्यंत या शेतकऱ्यांना अनुदानाच्या प्रतीक्षेतच राहावं लागणार आहे। आता जे शेतकरी नशीबवान असतील, ज्यांचे पहिल्या टप्प्यामध्ये अनुदानं झालेले असतील, ज्यांचे पेमेंट प्रोसेस झाले असतील, त्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण होईल आणि साधारणपणे सर्व योजनाचे मिळून एक 900 ते 1000 कोटी रुपयाच्या अनुदानं ही शेतकऱ्यांना पुढील आर्थिक वर्षामध्येच मिळतील, अशा प्रकारची शक्यता आहे। धन्यवाद।